घोडं मेलं भारानं, शिंगरू मेलं येरझारानं, अशी अवस्था शेतकऱ्याची करून टाकली आहे. म्हणून मला की काही भ्रष्ट तलाठी आहे, त्या तलाठ्यावर चौकशी बसवायला पाहिजे आणि चौकशी करून जे रामाच्या नावावर निवडून आले, रामराज्य निर्माण करतो असं म्हणणारे, त्या रामराज्याच्या याच्यातच तर शेतकऱ्याला उपाशी राहायचं काम पडतं. नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. मी मंगेश बोबडे. बातमी बघण्यापूर्वी आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. भारत हा कृषीप्रधान देश असून कृषीप्रधान देशाची संस्कृती ही शेतकऱ्यांच्या भरोश्यावर टिकलेली आहे आणि या संस्कृतीचं जतन करण्यासाठी शेकडो शेतकरी दरवर्षी एक स्टँडर्ड जुगार खेळत असतो. तो जुगार म्हणजे पेरणीच्या स्वरूपातला. आपल्या शेतात पेरतो, अन्नधान्य निर्माण करतो, मात्र त्याचा भाव मिळत नाही. त्याच्याबद्दलची मोबदल्यात नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर मिळणारी मदत ही शेतकऱ्यांना मिळत नाही. म्हणून खऱ्या अर्थानं अडचणी शेतकऱ्यांसमोर निर्माण होतात. म्हणून शेतकऱ्यांना उपोषणासारखं शस्त्र उभं राहावं लागतं. या संदर्भात आज आपण आलेलो कुरा ह्या गावात, तिवसा तालुक्यातील कुरा हे गाव असून या गावात नव्हे तर संपूर्ण तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच्या केवायस्या झाल्या. मात्र त्या प्रलंबित केवायस्या आणि तांत्रिक कारणामुळे अनेक शेतकऱ्यांचे पैसे गेल्या 2 वर्षापासून प्राप्त झालेले नाही आहे. शासन दरबारी अनेक चक्रा मारून शेतकऱ्यांच्या चपला झिजण्याची वेळ आलेली आहे. मात्र शासनाकडून यासाठी कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर शेतकऱ्यांनी उपोषणाचं शस्त्र उगारलेलं आहे. या संदर्भात आपण कुऱ्या येथील शेतकरी विनोद दारोकार व शेतकरी न्याय हक्क विचार मंच यांचे पदाधिकारी उपस्थित आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करूया. आपल्यासोबत आज उपोषणकर्ते विनोद भाऊ दारोकार आहे. यांच्याशी आपण प्रश्न विचारणार आहोत, कारण की त्यांच्या ज्या मूलभूत समस्या होत्या त्या समस्या का निकाली निघाल्या नाही याबाबत ते आपल्याशी बोलणार आहे. भाऊ, एक सांगा की या ज्यासाठी तुम्ही उपोषण केलंय ते नेमकं कारण कोणतं? नेमकं कारण म्हणजे मे 2025ला माझा VK नंबर आला. माझ्या शेतात पंचनामा झाला, सगळ्या गोष्टी झाल्या. मे 2025 पासून मी तहसीलच्या सतत चक्रा मारत राहिलो, परंतु मला पैसे टप्प्याटप्प्याने येतात. माझ्यासोबतच्या सगळ्या शेतकऱ्यांचे पैसे त्याच्या खात्यात आले आहे, पण माझे पैसे आले नाही. म्हणून मी पहिला अर्ज जो माझा उपोषणाचा होता तो 26 तारखेचा टाकला. 26 जानेवारीला माझं पहिलं उपोषण होतं, परंतु तहसीलदार साहेबांनी सांगितले की 30 जानेवारीपर्यंत तुमचे पैसे खात्यात जमा होणार आहे, तुम्ही उपोषण स्थगित करा. आम्ही त्यांच्या विनंतीला मान दिला आणि उपोषण स्थगित केलं. परंतु फेब्रुवारी महिना लोटूनही आमच्या खात्यात 4 VK नंबर भेटूनही दमडी येत नाही. मग आम्ही करावं काय शेतकऱ्यांना? नुसतं आम्हाला म्हणजे घोडं मेलं भारानं, शिंगरू मेलं येरझारानं, अशी अवस्था शेतकऱ्याची करून टाकली आहे. म्हणून मला या उपोषणाचा अस्त्राचा वापर नाईलाजास्त करावा लागत आहे. तिवसा तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शेतकरी न्याय हक्क विचार मंच सातत्यानं काम करतो आणि शेतकऱ्यांच्या तळागाळातील समस्यांना वाचा फोडावी यासाठी शेतकरी न्याय हक्क विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष आपल्यासोबत दिनेशजी वानखडे आहे. भाऊ, काय सांगाल, हे उपोषण सुरू आहे आणि शेतकऱ्यांच्या समस्या आणि शासन याकडे कसं बघतंय आणि तुमचा पाठपुरावा काय? शासनाचं अतिशय दुर्लक्षित आहे. शासन याबाबतीत संवेदनशील नाही आहे आणि प्रशासन सुद्धा संवेदनशील नाही आहे. ज्या शेतकऱ्याचं सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालं, 6 महिने 7 महिने उलटून सुद्धा त्याच्या केवायस्या पूर्ण नाही आहे. अनेक शेतकऱ्यांना VK नंबर मिळालेले आहे. ज्यांची VK नंबर मिळाले, KYC पण झाली, त्यांच्या खात्यात पैसे नाही आहे. प्रशासन म्हणते की आम्ही पैसे पाठवले, पण KYC करणे आणि VK नंबर मिळणे म्हणजे शेतकऱ्याला पैसे मिळणे नाही आहे. शेतकऱ्याच्या खात्यात जोपर्यंत पैसे जमा होत नाही तोपर्यंत त्या शेतकऱ्याला खरा रिलीफ मिळत नाही. आणि त्याच्यामुळं प्रशासनाची आणि शासनाला माझी आणखीसुद्धा नम्र विनंती आहे की उपोषणाचा तुम्ही अंत पाहू नका. एकदा शेतकरी पेटतील. या कुरा परिसरातली आणि तिवसा तालुक्यातील अनेक लोकांच्या, अनेक शेतकऱ्यांच्या अशा आणि अनेक समस्या आहेत. या समस्येवर जर का लवकरात लवकर तोडगा निघाला नाही तर या ठिकाणी संपूर्ण तिवसा तालुक्यामध्ये तीव्र आंदोलन, उग्र आंदोलन होण्याचे चिन्ह दिसत आहे. आणि त्यासाठी प्रशासन स्वतः जबाबदार राहील, शासन स्वतः जबाबदार राहील. या विभागातील लोकप्रतिनिधींनीसुद्धा याकडे लक्ष देणे गरजेचं आहे. काही अवांतर लोकप्रतिनिधींसुद्धा याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. इंजिनियरला खाऊ घालतो, डॉक्टरला खाऊ घालतो, सर्व स्तरातील लोकांना तो खाऊ घालतो. पण एवढे उपेक्षित जीवन त्याच्या पाठीशी लागलं. काल शिवजयंती होती. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवजयंतीच्या दिवशी या लोकांना, या शेतकऱ्याला उपोषणाचा हत्यार उघडावं लागतं. हे आपल्या लोकशाहीला खेदजनक बाब आहे. आणि लोकशाहीमध्ये जर अशा स्वातंत्र्य 78 वर्ष होऊन सुद्धा जर देशामध्ये ह्या जगाचा पोशिंदा आहे याला उपोषण करावं लागतं, ही शरमेची बाब आहे आणि सर्वांसाठी शरमेची बाब आहे. म्हणून या आंदोलनाला सर्व शेतकरी बंधूंनी आणि इतर लोकांनी सुद्धा पाठिंबा देऊन या सर्व सामान्य शेतकऱ्याच्या पदरात न्याय पाळून देण्यासाठी प्रयत्न करावे. मी सुद्धा प्रयत्नशील आहे. मागण्या काय नेमकी 6 मागण्या आहेत, त्यापैकी कोणत्या कोणत्या मागण्या तुम्हाला आग्रह खासतर म्हणजे पूर्ण झाल्या पाहिजे असं तुम्हाला वाटतं? प्रमुख मागणी अशी आहे की अनेक शेतकऱ्यांच्या केवायस्या झाल्या आहे आणि केवायस्या होऊनही त्याच्या खात्यात पैसे नाही आहे. 30% 40% लोकांच्या केवायस्या झाल्या, पैसे नाही. याचा अर्थ काय? त्या शेतकऱ्यांना पैसेच मिळाले नाही आहे. आणि पैसे जोपर्यंत त्याच्या खात्यात पडत नाही, त्याच्या खिशात जात नाही, याचा अर्थ काय? पैसे मिळाले नाही आहे. प्रशासन म्हणते की पैसे आम्ही तुम्हाला दिले. दुसरी अशी प्रमुख मागणी आहे की काही भ्रष्ट तलाठी आहे, त्या तलाठ्यावर चौकशी बसवायला पाहिजे आणि चौकशी करून जे काही अंततः निघते त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. आणखी या परिसरामध्ये बिबट आहे. बिबट कोण? हिंस्र प्राणी आहे. तर शेतशिवारात दिवसा आणि रात्रीचं सैरावैरा पळत राहतो किंवा शिरत राहते आणि त्याच्यानुसार विद्युत लाईन ही दिवसा दिली गेली पाहिजे. म्हणजे आठवड्यातून 7 दिवस तरी विद्युत मिळाली पाहिजे ना शेतकऱ्यांना. तो रात्रीचा कसा जाईल? रात्रीचं कसं ओलीत करून? आणि ह्या सहज समजणाऱ्या गोष्टी 78 वर्षात आपण वीज नाही देऊ शकलो, हे शोकांतिक आहे. आणि सर्व शेतकऱ्याचा या बजेटमध्ये किंवा व्यवसायाच्या रूपानं आपण सरकारला टॅक्स पे करतो, त्याच्यात त्या शेतकऱ्याचा वाटा नाही आहे. बजेटमध्ये थोडीफार तरतूद आहे. शेतकरी एवढा मरणाच्या दारावर आहे. तुम्ही असे सुन्न परिस्थितीमध्ये कसं काय राहता? मला तर कळत नाही. प्रशासन आणि शासनानं हे थोडंसं करायला पाहिजे. शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आम्ही सामान्यच आहे. मी सुद्धा शेतकरी आहे. नाही इलाजानं ह्या सगळ्या गोष्टी करायला लागतात. आम्हाला हौस आहे का हे गोष्ट करायची? उपोषण 3-4 दिवसापासून तयारी आहे. उपोषणाला तो व्यक्ती बसला आहे आणि आम्ही करून राहिलो. आणि ह्या उपोषणाची पाळीच नाही आली पाहिजे. सहज सरळ गोष्ट आहे. या सर्व प्रशासनाला पाठवलं, मुंबईला अपर आयुक्ताकडे पाठवलं, नैसर्गिक आपत्ती. अरे एका झटक्यात हे काम व्हायला पाहिजे. निसर्गता आपत्ती आहे. ते निसर्गता आपत्ती असलेल्या गोष्टीसाठी तुमच्याकडे प्रोव्हिजन आहे. ते प्रोव्हिजन तुम्ही रिलीज करा, शेतकऱ्यांना रिलीफ द्या. आता त्या महानगरपालिकेला 100 कोटी तुम्ही देऊ केले इमारती करता आणि शेतकरी मरून आला, त्याच्याजवळ पैसे नाही. त्याच्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही आहे. अनेक तुम्ही विकासाच्या गोष्टी करून राहिले. मोठमोठे ब्रिज आहे, हे आहे, ते आहे. शक्तिपीठ महामार्ग आहे, तो आपला कोणता म्हणते त्याला, समृद्धी महामार्ग. कितीतरी तुम्ही महामार्ग करता. या ग्राउंड परिस्थिती पाहिली, तिथल्या शेतकऱ्यांना विचारलं किंवा सभोवतालच्या लोकांना सांगितलं समृद्धी महामार्गाचा काय, तर ज्यांच्या जमिनी गेला त्यांना थोडेफार पैसे मिळाले आणि अवांतर लोकांच्या जमिनी ज्या 20 लाख रुपये एकराची होती 3 लाख रुपयानं विचारून नाही राहिले. मग आता साईडच्या लोकांना सुद्धा तुम्ही फरकाचे पैसे दिले पाहिजे ना. त्यांची कनेक्टिव्हिटी तुटली आणि त्याच्यामुळे हे लॉस होणार. तुम्ही एकीकडे समृद्ध भारत बनवता, आम्ही त्याचे समर्थक आहोत, पण जगाचा पोशिंदा आहे, देशाचा पोशिंदा, त्याला मारून जर तुम्ही काही गोष्टी करत असाल ते आम्हाला अमान्य आहे. म्हणून उपोषणाची दखल घ्यावी. सर्व शेतकरी बांधव आणखी मोठ्या प्रमाणात येणार आहे. या ठिकाणी 500-1000 लोक दरवर्षी येऊन राहिले, भेटून राहिले, जाऊन राहिले आणि याचं उग्र स्वरूप होणार आहे. याची प्रशासनानं आणि सरकारनं दखल घ्यावी एवढीच माझी प्रार्थना आहे, विनंती वजा प्रार्थना आहे. यापेक्षा काय शेतकरी बोलणार आहे? धन्यवाद सर. तंत्रज्ञान कितीही समोर गेलं तरी सरकार मात्र जिथली तिथं असल्याचं चिन्ह दिसत आहे. कारण आज ईमेलच्या युगात केवळ आज कागदोपत्री व्यवहार होत असल्याने अनेक तक्रारी समोर आलेल्या आहे. शेतकऱ्यांचे व्यवहार असतील, शेतकऱ्यांच्या समस्या असतील, त्या तातडीनं सुटाव्या यासाठी शासनानं प्रयत्न करणं गरजेचं आहे. या विषयावर संवाद साधण्यासाठी माझ्यासोबत प्रशांत भाऊ आहे. प्रशांत भाऊ, काय सांगाल या संदर्भात? तंत्रज्ञानाने प्रगती केली, डिजिटल युग आलं हे खरं आहे,
डिजिटल असायलाही पाहिजे, पण खरंच याचा शेतकऱ्याला फायदा होतो का हा एक प्रश्नचिन्ह आहे. आजही डिजिटल युग असताना एका शेतकऱ्याला उपोषणासाठी बसावं लागलं आणि अजूनही न्याय मिळत नाही. वारंवार प्रयत्न करून सरकारी ऑफिसमध्ये जाऊन सुद्धा आम्हाला न्याय मिळत नाही आहे. आणि हे एका शेतकऱ्याची परिस्थिती नाही तर आमच्या भागामध्ये सगळ्यांचीच अशी परिस्थिती झालेली आहे. म्हणून याच्यावर सरकारने काहीतरी कायमस्वरूपी निर्णय घेणं आवश्यक आहे. जसं संत्र्याकरता आम्हाला सांगितलं की तुम्हाला विके नंबर दिल्यानंतर 2-4 दिवसात पैसे जमा होईल, डिजिटल असल्यामुळे हे त्वरित काम होईल, पण झालं नेमकं उलटं. 2-2 महिने होऊन गेले. तलाठी यामध्ये वेगवेगळे कारणं सांगतो. सरकार तिकडे तहसील कार्यालयामध्ये गेले तर ते वेगळे कारणं सांगतात. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेले ते वेगळे कारणं सांगतात. नेमका काय प्रॉब्लेम आहे हे कोणाला समजून नाही राहिलं. त्याच्यामुळं हे डिजिटलायझेशन जे झालं ते योग्य प्रकारे व्हायला पाहिजे आणि त्याचा शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे. आज कुरा येथे उपोषण सुरू होतं आणि शेतकऱ्याच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या संदर्भात आज नायब तहसीलदार कुरळकर साहेब आपल्या सोबत आहे. सर, काय सांगाल या मागण्या संदर्भात आज भेट दिली? शेतकरी विचार मंचाच्या वतीनं जे मागण्या संदर्भात निवेदन दिलेलं होतं त्या अनुषंगाने श्री विनोदराव दारोकार हे उपोषणाला आज बसलेले होते आणि त्यांच्या विविध मागण्यावर आज चर्चा करून शासन स्तरावर पाठपुरावा त्यांच्या मागण्याच्या करण्यात येईल आणि जे शेतकऱ्यांचे अनुदान आहे ते तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये KYC वर्ग करण्यात येईल. या संदर्भात चर्चा करून आम्ही शासनाला पाठपुरावा करणार आहे. त्यांच्या सर्व मागण्याचं सविस्तर चर्चा करून त्यांनी आज रोजी उपोषण मागे घेतलेले आहे. शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे आणि शेतकऱ्यांना उपोषणाची वेळ येऊ नये ही प्रमुख भूमिका आज प्रहारचे संजीव देशमुख शेतकरी नेते यांनी घेतलेली आहे आणि त्या संदर्भात आपल्यासोबत चर्चा करणार. भाऊ, काय सांगाल शेतकऱ्यांवर हे दिवस आलेले या संदर्भात काय सांगाल? उपोषणाची जो जगाचा पोशिंदा आहे, अन्नदाता आहे, त्यालाच उपोषणाला बसावं लागते ही शोकांतिका आहे. आणि उपाशी शेतकऱ्यांनी का राहावं? अनेक जीवांना जगवणारा किंवा अन्न पिकवणारा जो व्यक्ती आहे त्याला ही अवस्था येते. याचा अर्थ प्रशासन शासन कुठेतरी कमी पडत आहे. आणि अनुदानाचा विषय अवघ्या महाराष्ट्रातला आहे. अनेक शेतकरी वारंवार चक्रा मारून त्याच्या खात्यात नुकसान भरपाईचं अनुदान जात नाही, त्याच्या खात्यात जमा होत नाही, ही शोकांतिका आहे. काही ठिकाणी पटवाऱ्याचे प्रॉब्लेम होते आणि पटवाऱ्यांनी काही पैसे जमा केले, अधांतरित जमा केले, त्याच्या पावत्या नाही, काहीच नाही आणि त्याची बोलण्याची उर्मट भाषा हेही गडू कुठेतरी बदललं पाहिजे. दिवसा तहसील प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. दिवसा वीज मिळाली पाहिजे, कारण की आम्ही रात्री का बोलावं? रात्री पुन्हा शेतात जायचं, दिवसा काम करायचं, मग आम्ही जगाचं मराचं कधी? ह्या सगळ्या प्रश्नांना घेऊन आज विनोदराव दरेकर यांनी उपोषण काल सुरू केलं होतं. त्यांचा हार्टचाही प्रॉब्लेम आहे हे कोणालाच माहीत नव्हतं आणि त्या गोष्टीची जाणीव घेऊन काही कार्यकर्त्यांनी सांगितलं का थोडंसं तुम्ही उपोषण स्थगित केलं पाहिजे. खऱ्या अर्थानं जर माणूस जगला पाहिजे, हा एक महत्त्वाचा विषय आहे. मागण्या आज नाही उद्याने परवा मान्य होतील. हे उपोषण स्थगित करणं अतिशय गरजेचं होतं. जर त्या माणसाला काही धोका झाला असता तर कदाचित वेगळा विषय झाला असता. काही मागण्या आहेत, त्या मागण्या शासन स्तरावर तहसीलने पाठवलेल्या आहे, काही मागण्या या स्तरावर आहे, त्या स्तरावर तातडीने प्रशासनाने निकाली काढावा अशा प्रकारची आमची आव्हान आहे. परंतु यापुढे शेतकऱ्यांनी उपोषणाला बसावं अशा प्रकारचं वातावरण शासन आणि प्रशासनाने तयार करू नये. जे रामाच्या नावावर निवडून आले, रामराज्य निर्माण करतो असं म्हणणारे, त्या रामराज्याच्या याच्यातच जर शेतकऱ्याला उपाशी राहायचं काम पडतं तर त्यांनी त्यांचं स्वतःचं आकलन केलं पाहिजे. जगाच्या अर्थव्यवस्थेत जरी भारत 10 मध्ये असला तरी शेतकऱ्याची आर्थिक व्यवस्था किंवा शेतकऱ्याच्या शेतात जाणारे पानंद रस्ते असेल, शेतकऱ्यांना मिळणारी वीज असेल आणि शेतकऱ्यांना मिळणारी मदत असेल, शेतकऱ्यांना मिळणारं अनुदान असेल, हे मात्र नियमाच्या बंधनात अटकलेलं आहे. म्हणून शेतकऱ्यांना आज या उपोषणाची पाळी आलेली आहे. देशाचा पोशिंदा म्हणून बळीराजा म्हटलं जातं, पण शेतकऱ्यांचाच नेहमी बळी घेतला जातो का, असा प्रतिप्रश्न आता शेतकरी विचारू लागले आहे. MB न्यूज करता दिनकर सुंदरकरसह व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील घोरमाडे. ही होती आजची विशेष बातमी. अशा विशेष बातम्या पाहण्यासाठी तुम्ही आजच MB न्यूज म्हणजे महाराष्ट्राची बातमीला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन बातमीमध्ये. धन्यवाद.